नमस्कार, माझ्या यशादर्शा या चॅनलवर तुमचे मनापासून स्वागत आहे. कधी कधी काय होतं ना की वरण भात भाजी पोळी हे सगळं खाण्यापेक्षा ना एकच पदार्थ भातासोबत खाणं आपल्याला नेहमीच आवडतं. म्हणूनच असाच एक पदार्थ मी आज करणार आहे, आंबट चुक्याची पातळ भाजी आणि त्यासोबत गरम गरम भात. तर ही आहे आंबट चुक्याची पानं. ही भाजी मी स्वच्छ निवडून छान धुवून निथळून घेतलेली आहे. आता ही भाजी आपण बारीक चिरून घेऊ. ही भाजी पारंपरिक पद्धतीने कशी केली जाते ते मी आज तुम्हाला दाखवणार आहे. ह्या भाजीचे काही पारंपरिक आणि औषधी गुणधर्म देखील आहेत. आंबट चुका ही औषधी गुणधर्मांनी युक्त भाजी असून ती पचनक्रिया सुधारण्यासाठी, बद्धकोष्ठता दूर करण्यासाठी तसेच भूक वाढवण्यासाठी अत्यंत गुणकारी समजली जाते. त्यातील व्हिटॅमिन सी ही रोगप्रतिकारक शक्ती वाढवते. म्हणूनच आंबट चुका भाजी खाण्याचे खूप फायदे आहेत. आंबट चुका ही चवीला आंबट आणि उष्ण गुणाची असल्याने ज्यांना आम्लपित्त किंवा पित्ताचा त्रास आहे त्यांनी ही भाजी खाताना थोडी जपून खावी. ही होती आजची टिप. आता प्रथम आपण ही भाजी उकडवून घेऊ. एका खोलगट भांड्यामध्ये शेंगदाण्यासोबत भिजवलेली चण्याची डाळ आणि भाजी हे एकत्र करून आपण ही भाजी छान उकडून घेऊ. ही भाजी घाईच्या वेळी तुम्ही कुकरलाही 1-2 शिट्ट्यामध्ये शिजवून घेऊ शकता. पण आज मी इथे मुद्दाम तुम्हाला वेगळी शिजवून दाखवणार आहे, कारण त्या भाजीचा रंग बदलतो हे मला तुम्हाला दाखवायचे आहे. ही पहा, आपली भाजी किती छान उकळली आहे आणि त्याचा रंगही पूर्णपणे बदललेला आहे. आता ही भाजी आपण रवीच्या सहाय्याने छान घोटून घेऊ. भाजी रवीच्या सहाय्याने घोटल्यामुळे छान एकजीव झालेली आहे. कन्सिस्टन्सी भाजीची तुम्ही पाहू शकता. ही पहा, अगदी पातळही नाही करायची आहे आणि अगदी घट्टसरही नाही. भाजी छान उकडून तयार आहे. तर आता आपण याला फोडणी देऊन घेऊ. फोडणीसाठी 1 चमचा जिरं छान फुटलं की त्यामध्ये आपण टाकणार आहोत लसूण. इथे लसूण मी जास्त प्रमाणामध्ये घेतला आहे. हिरवी मिरचीचे तुकडे, कढीलिंबाची पानं, अर्धा चमचा हळद, अर्धा चमचा लाल तिखट आणि हिंग अशी आपण फोडणी तयार करून घेऊ. फोडणी देतानाची एक टिप म्हणून सांगते, फोडणी नेहमी चमच्याने छान हलवून घ्यावी, त्यामुळे पदार्थाला फोडणी खूप छान बसते. तुम्ही पाहू शकता भाजीला खूप छान असा तवंग आलेला आहे आणि खूप छान रंग देखील आलेला आहे. आता भाजी झाकण ठेवून एक अर्धा ते 1 मिनिटभर आपण पुन्हा एकदा उकळी काढून घेऊ.
आता भाजीमध्ये चवीप्रमाणे मीठ टाकू आणि भाजी छान ढवळून घेऊ. भाजीची कन्सिस्टन्सी तुम्ही इथे पाहू शकता. भाजी जास्त पातळही नाही झालेली आहे आणि जास्त घट्टसरही नाही आहे. तर खाण्यासाठी तयार आहे औषधी गुणधर्मांनी युक्त आंबट सुका भाजी. ही आपण गरम गरम भातासोबत सर्व करूया. मला खात्री आहे माझा हा व्हिडिओ तुम्हाला नक्की आवडला असेल. तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.